2020 मध्ये माझ्या सर्व सर्जऱ्या कंप्लीट झाल्या. तर 29 वर्षे मुलगी म्हणून मी जगलेलो आहे. मला ते दमघोटीचं जे जीवन होतं ललिताचं, की आतमधला जो पुरुष आहे तो जो दडलाय माझ्या आतमध्ये पुरुष, तो मला बाहेर काढून जगाला दाखवायचं होतं की मी एक स्त्री नाही, मी एक पुरुष आहे. या जगामध्ये अशक्य काहीच नाही, सगळं शक्य सगळं शक्य होतं. फक्त एक ठरवलं होतं की आता लग्न झाले आणि आता बाप बनायचं आणि आता बापच बनायचंय. आता काहीच नाही पाहिजे, आता फक्त बापच बनायचंय आणि बाप झालो. तुम्ही पुरुष म्हणून पुरुषाला बघता, स्त्री म्हणून स्त्रीला बघता आणि मग तृतीयपंथी जो आहे त्याला पण तुम्ही माणूस म्हणून का बघत नाही. त्यावेळेस लोकांचं असं होतं, म्हणजे मुलीचा मुलगा असं होता येत नाही, ते झालो. अरे याच्यासोबत लग्न कोण करणार आहे, याला कोण पोरगी देणार आहे, दिली पोरगी, लग्न झालं, सुखाने संसार. अरे लेकरं होता असतेत का, असल्या पण लेकरं थोडं होत असते त्याला, उगाच पोरीने आयुष्य बरबाद करून बाप झालो. महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्याच्या राजेगावमध्ये यावर्षीची जी मकर संक्रांत होती ती अधिकच गोड होती. आणि ती अधिक गोड असण्याचं कारण म्हणजे राजेगावचं जे साळवे कुटुंब आहे, त्या साळवे कुटुंबामध्ये आधी जी ललिता होती त्या ललिताचा ललित कुमार झालेले, त्यांना बाळ झालेला आहे. आणि ते ललित कुमार आज माझ्यासोबत आहेत. आणि ललितजी, आपलं खूप खूप स्वागत आहे बाई माणूसमध्ये. तर ललिताचा ललित झालेले ललित कुमार यांना जे बाळ झालेलं आहे ते बाळ होण्यामागची प्रोसेस कशी होती, त्याच्यानंतर त्यांचा एकंदरीत हा प्रवास कसा होता, हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत. तर तुम्ही पहिले महाराष्ट्रातील ट्रान्समेन आहात ज्यांना मूल झालेलं आहे. तर आता बाप झाल्यानंतरची तुमची फिलिंग कशी आहे? फिलिंग्स खूप हॅपी आहे, आनंदी आहे. प्रत्येक पुरुषाला त्याच्या लग्नानंतरच्या ज्या भावना असतात, की प्रत्येक स्त्रीला तिच्या लग्नानंतरच्या ज्या भावना असतात की आपण आई व्हावं, आणि पुरुषाला जे वाटतं बाप व्हावं, त्या पद्धतीने माझ्याही मनामध्ये लग्न झाल्यापासूनची जी खतखत पिकत होती की आपण बाप बनलं पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये. आता आपण एवढा मोठा संघर्ष केलेला तर आहेच, त्या संघर्षातून मी बाहेर पडलेलो तर आहेच, परंतु जी माझ्या मनामध्ये जी उणीव होती, कमतरता होती, ती भरून मला काढायची होती आणि ती माझी आता पूर्ण झालेली आहे. आनंदी आहे. फार छान, आणि आपलं खूप खूप अभिनंदन सुद्धा. मला हे एक असं जाणून घ्यायचं आहे ललितजी, की हा आपलं जे बाळ झालंय तर ते जी आता आपण ट्रान्समेन आहात, आणि हे सगळ्यांनाच मला वाटतं की जाणून घ्यायला आवडेल की ही बाळ होण्यामागची नेमकी प्रोसेस कशी होती. टेस्ट ट्यूब बेबी आहे, सरोगेसी आहे, की नॉर्मल प्रोसेसमध्ये झालेलं आहे? नॉर्मल प्रोसेसमध्ये सर्व झालेलं आहे ते. 2020 मध्ये आपलं लग्न झालं, बरोबर? तर आपल्या ज्या म्हणजे वाईफ आहेत, तर आपल्या लग्नाबद्दल कसं सांगणार, म्हणजे तुम्ही जेव्हा ललित झाले तर या लग्नामागची जी स्टोरी होती ते थोडंसं आम्हाला ऐकायला आवडेल. 2020 मध्ये माझ्या सर्व सर्जऱ्या कंप्लीट झाल्या आणि 20 नंतर आता नातेवाईक आई वडील म्हणत होते 20च्या नंतर की ललित लग्न कर, तर मी त्याकडे दुर्लक्ष करत होतो. परंतु एका म्हणजे कार्यक्रमामध्ये मी असंच गेलो होतो आणि तिथं माझ्या मिसेसने मला पाहिलं होतं पण त्या अगोदरची गोष्ट म्हणजे माझ्या भावाच्या सासरवाडीकडे जे लोक येतं ते म्हणत होते की आमच्या पाहुणीची एक मुलगी आहे, ती करायची का. ज्यावेळेस माझ्या मिसेसला तिची आई म्हणली होती की म्हणजे सीमा, तुला असं ललित कुमार सोबत तुला स्थळ आले, करायचं का लग्न. तर माझ्या मिसेसने त्या काळामध्ये माझ्या ज्या न्यूज येत होत्या 18 पासूनच्या, त्या न्यूज वाचत होती. त्यावेळेस ती म्हणली की अगं आई, तू वेडी झाली का, ही मुलीची मुलगा झालेली आणि हिच्यासोबत मी लग्न करणार का. त्याच्यानंतर म्हणजे योगायोग असा की तिने मला एका कार्यक्रमामध्ये बघितलं आणि म्हणली, आई अगं हेच का गं ते तुम्हाला लग्न कर म्हणलेली. म्हणजे कोणत्या अँगलनी तर वाटत नाही, बरोबर. आणि मग तिला त्याच्यानंतर मला जी बघायची किंवा भेटण्याची जी तिला माझी उत्सुकता लागली, तिच्या आईला म्हणली, आई स्थळ बघायला सुरुवात कर. स्थळ बघायला तिने सांगितलं. नंतर आम्हाला तसा निरोप आला. त्याच्यानंतर मी बघायला गेलो आणि त्याच्यानंतर मग एक जे मुलगा मुलगी जे एका बाजूला जाऊन बोलतात त्या पद्धतीचं मी तिच्यासोबत चर्चा केली. तेवढ्यावर थांबलो नाही. नंतर तिचा नंबर घेतला. म्हणलं तुझी तयारी का.
आणि ती म्हटली की हा. मग मी तिला सांगितलं 2018 पासून जे काही माझा प्रवास होता, 3 सर्जऱ्या झालेल्या आहेत माझ्या एकूण, आणि त्याच्यानंतर 29 वर्षे मुलगी म्हणून मी जगलेलो आहे. आता जरी माझ्याकडे बघून जर तुला वाटत असलं की बाबा परफेक्ट बॉय दिसतोय, हँडसम आहे वगैरे, नंतर मला विचार कर. तर तिची एक गोष्ट मला आवडली की ती म्हटली की कसं का असाना, मला तुम्ही मुलगी का असानात आयुष्यभर फक्त तुमच्यासोबत जगायचंय. आणि मी म्हटलं बस मला हीच मुलगी पाहिजे. आम्ही म्हटलं तिला असंही म्हटलं त्याच्या अगोदर की काय म्हटलं माझा हँडसमपणा सुंदरपणा बघते का, माझी नोकरी बघते का, माझं नाव आहे पूर्ण युट्यूब गुगलच्या नकाशावरती ते बघते का, माझ्यासोबत तुला लग्न का करायचं, हे मला पडलेला प्रश्न होता. ती म्हणली नाही मला तुमच्यासोबत काय, आणि मला काय का असं आयुष्यभर तुमचं सोबत राहायचंय. मला एक गोष्ट माहिती होती की माझ्या आयुष्यामध्ये कोणती कमतरता नाहीये म्हणून, पण ती जर मला ऍक्सेप्ट करत असेल की जरी माझ्याकडे मी मुलीचा मुलगाही असताना तरी, तर त्यामुळे मग मी पण येस केलं. त्याच्यानंतर मग तसं झालं, मी लग्न केलं. नाही ते आहेच, कारण की प्रेम होण्यासाठी काही बंधनं नसतात वगैरे. मला तरी असं वाटतं की तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं आता की परिवारामधून सुद्धा याला एक जोड होती की हा, त्या परिवारामध्ये पण तिच्या पण म्हणजे तिच्या फॅमिलीतल्या लोकांचा पण भरपूर विरोध होता. म्हणजे भरपूर विरोध होता की ते नाहीच म्हणत होते, परंतु तिच्या आईचा वडिलाचा सपोर्ट होता, बाकीच्यांचा विरोध होता त्याच्यामध्ये. तर त्यांना जुगारून तिने लग्न केलं. आणि आता झालं मूलबाळ झालंय, तर त्याच्या लग्नाच्या 2 वर्षानंतरच त्यांचे जेवढे तिचा विरोध होता घरामध्ये सगळे बरोबर आहे. पण मग जेव्हा तुमचं लग्न झालं तर हा विचार तुमच्या डोक्यामध्ये आधीपासूनच होता का, की म्हणजे लग्न करायच्या आधीपासून, की नंतर झाला बाप होण्या संदर्भातला? नाही, लग्न करायचा माझ्या आयुष्यातला माझा टर्निंग पॉईंट एकच होता. 2018च्या म्हणजे तसं मी 17 नंतर या प्रोसेसला लागलो सर्जरीच्या. मला फक्त माझं हे नको असलेलं जीवन जगायचं नव्हतं. मला माझं अस्तित्व मला निर्माण करायचं होतं. ज्या आयुष्यामध्ये मी जगत होतो, हिंदीमध्ये एक कहावत आहे ना, घर का ना घाट का, द्विधा मनस्थितीमध्ये माझं जे आयुष्य होतं त्या आयुष्यामध्ये मला जगायचं नव्हतं. मला माझं अस्तित्व मला जगाला दाखवायचं होतं की मी एक पुरुष आहे, मी एक ललित आहे, मी ललिता नसून ललित आहे, हे मला दाखवायचं होतं. आणि दाखवण्यापेक्षा मला ते दमघोटीचं जे जीवन होतं ललिताचं, की आतमधला जो पुरुष आहे तो जो दडलाय माझ्या आतमध्ये पुरुष, तो आतमधला जो दडलेला पुरुष तो मला बाहेर काढून जगाला दाखवायचं होतं की मी एक स्त्री नाही, मी एक पुरुष आहे. जे दमघोटीचं जीवन मी आतून 29 वर्ष जो जगलो होतो ते मला जगायचं नव्हतं. हाच माझा टर्निंग पॉईंट होता. माझ्या आयुष्याचा हा टर्निंग पॉईंट नव्हता की मला एखाद्या मुलीसोबत लग्न करायचंय, मला लेकरं पैदा करायचे, मला एका मुलाचा लेकराचा बाप व्हायचंय. हे माझ्या उभ्या आयुष्यात मी कधी विचार नव्हता केला. परंतु नशिबाचं असं की एका मुलाचा मी बापही झालो. आणि काही म्हणते तसं एक गोष्ट माणसाच्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट ठरवली ना तर ती पूर्ण होतेच. म्हणजे मी असं सांगतो आपल्या बाई माणूस या चॅनलच्या माध्यमातून, या जगामध्ये अशक्य काहीच नाही, सगळं शक्य आहे, सगळं शक्य आहे. फक्त तुम्ही ठरवलं पाहिजे. तुम्ही ठरवा फक्त की हे करायचंय, ते होणारच आणि ते होतच. आणि मी तेच केलं. आज पाहुणे नातेवाईक आहेत, रिलेटिव्ह आहेत, जेवढे आहेत, फ्रेंड्स जेवढे आहेत, तुमच्यासारखे आजूबाजूचे जेवढे लोक आहेत, अरे बाप ललित कुमार बाप, हे शॉकिंग आहे. आणि सगळ्यांसाठीच आहे, शॉकिंग आहे. आणि माझ्यासाठी माझी बायको प्रेग्नेंट होती त्यावेळेस शॉकिंग होतं, सगळं शॉकिंग होतं. फक्त एक ठरवलं होतं की आता लग्न झाले आणि आता बाप बनायचंय, आणि आता बापच बनायचंय. आता काहीच नाही पाहिजे, आता फक्त बापच बनायचंय, आणि बाप झालो. नाही अगदी, म्हणजे मी जेव्हा तुमच्या संदर्भातली बातमी जेव्हा वाचली येते, थोडंसं मला पण हे झालं की ठीक आहे, हे सर्जरी आपल्याकडे होतात. सर्जरी झाल्यानंतर तो ट्रान्सह्युमन किंवा ट्रान्समेन होतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुमची हे बाप बनण्याचे जेव्हा मी हे ऐकले तेव्हा माझ्यासाठी पण ते तसंच शॉकिंगच होतं की असं म्हणजे हे कसं होईल. आणि तुम्ही आता सांगितलं की हे पण नॉर्मल प्रोसेसमध्ये झालेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये जे काही IVF किंवा टेस्ट ट्यूब किंवा सरोगसी जे काही ही पद्धत नसून एकदम नॉर्मल पद्धतीनं झालेलं आहे
आहेच. आता तुम्ही मगाशी 2 ते 3 सर्जरी झाला असा उल्लेख केला होता. तर सेक्स चेंज ऑपरेशन जे आहेत किंवा लिंग बदल शस्त्रक्रिया जी आहे याच्याबद्दल, ज्या शस्त्रक्रिया आहेत त्याच्याबद्दल प्रोसेस बद्दल थोडं सांगाल का? किंवा आपल्या राज्यामध्ये किंवा आपल्याकडे त्याच्या कशा आहेत डॉक्टर्स, किंवा काय नेमकं त्याच्यामध्ये होतं? भरपूर आहेत. आता या सर्जरीला करण्यासाठी जवळजवळ फिमेल टू मेल बनण्याच्या नंतर 2-4 स्टेप आहेत. त्या स्टेपमध्ये त्याला सामोरे जावं लागतं. आणि त्याच्यामध्ये जर प्रायव्हेट हॉस्पिटलला तुम्हाला म्हणजे एखाद्याला जर खर्च करायचा, ऑपरेशन करायचं असलं तर त्यासाठी 7 ते 8 लाख रुपये खर्च येतो. मग माझ्याकडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बरेच जिल्ह्यामधून लोक येतात, सर मला पण तुमच्यासारखं करायचं, मला असं जगायचं नाही. आणि 90% तर ज्यांची परिस्थिती खूप हालाकीची आहे असेच येतात, जे की एकदम माझ्याकडे आल्याच्या नंतर सर सांगतात दिवसभर आम्ही इथं थांबलो तिथं थांबलो, रिक्षाने आलो, जायला पण पैसे नाहीत. मग त्यांना मी आल्याच्या नंतर खाणं पिणं करून काही ना, आता ते ऐकतही असतील, म्हणजे मी काहीतरी बोलत नाही, ते ऐकतही असतील की त्यांना जायचे पण पैसे पण देतो मी आल्याच्या नंतर. आणि 2-3 स्टेप मधून त्यामधून सामोरे जावं लागतं. मेल टू फिमेल असाही एक भाग आहे, जे की मुलं असतात त्यांना मुलीसारखं राहायचं असतं. पण 90% जास्तीत जास्त माझ्याकडे असंच येतात, फिमेल टू मेल. तर आपल्या बाई माणूस चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की मी अशा लोकांच्या शोधात आहे की जे की माझ्यासारखे दमकुंडीचं आयुष्य जगणारे जे काही ललिता होत्या त्या लोकांना कोणीतरी अशी मदत करेल, अशा लोकांचे मी शोधत आहे, जे की माझ्याकडे लोक येतात की त्यांना मी मदत करेल तुमच्या माध्यमातून. तर असं जर मला आपल्या युट्यूबच्या माध्यमातून हे कुणी जर संपर्क केला तर बरं होईल, कारण भरपूर असे आहेत की त्यांना या सर्जरीची गरज आहे, पण ते सांगत नाहीत, बोलत नाहीत. घरची परिस्थिती हालाकीची असते, ग्रामीण भागामधले कशाचं ज्ञान नसतं. सर मला तुमच्यासारखं राहायचंय, कोणतं इंजेक्शन घेऊ, सर मला आता सुरुवात करू का मी, कोणतं मला दाढी आणायची, मला आवाज चेंज करायचा आहे, मला वगैरे वगैरे. पण मग आता असे बरेच जणांना बोलायचंय, सांगायचंय, पण ही जी मानसिकता आहे, म्हणजे मला या मानसिकतेविषयी थोडंसं विचारायचं आहे की मनात तर ते भाव आहेत आणि ते आता याची जी समाज मान्यता आहे ती अजूनही तेवढी पकड आपल्याकडे नाही आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचे गंभीर रोग आहेत त्याच्यासाठी एनजीओ आहे, बरोबर, खूप प्रकारचे एनजीओ येतं. जसं की एखाद्या कॅन्सर झाला, HIV बाधितांसाठी सांभाळणारी टीम आहे, कॅन्सरग्रस्तांसाठी हेल्प करणारी टीम आहे. म्हणजे जे काही महारोग येतं त्याच्यासाठी भरपूर एनजीओ येतं. पण हे जे फिमेल टू मेल ट्रान्सजेंडर येते यांच्यासाठी मी आतापर्यंत तर म्हणजे कुठं युट्यूबला गुगलला बघितलं ना की कुणीतरी काम करतं यांच्यासाठी, की बाबा आमच्याकडे या, तुम्ही गरीब आहेत ना, की आम्ही तुम्हाला हेल्प करून तुम्हाला तुमचं चांगला आयुष्य घडू देऊ. तर अशा तर आतापर्यंत नाही. आणि राहिली एक गोष्ट दुसरी, की जी काही पहिली परिस्थिती होती आपल्या देशामध्ये की तृतीयपंथी कडे जर बघण्याचा लोकांचा जो दृष्टिकोन होता की अरे हिजडा चालला, हिजडा आहे, तू छक्का आहे, तर ते आता बदललेले असं मला वाटतं. म्हणजे बदललेले आता बघतो आपण, भरपूर आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठे मोठे तृतीयपंथी, गौरीताई सावंत, त्याच्यानंतर आपल्या त्या युट्यूबर फेमस येवल्याच्या शिवलक्ष्मी आई साहेब, त्याच्यानंतर म्हणजे जेवढे शमीबाताई पाटील आपल्या बाई माणूस, भरपूर लोक येतात आणि त्यांच्याकडे लोक आता ऍक्सेप्ट करायला लागलेत. लोक. म्हणजे पहिलं खूप वेगळी परिस्थिती होती आणि ऍक्सेप्ट करताना आपण तसं बनलं पाहिजे, घडलं पाहिजे, तेव्हा समज आपल्याला ऍक्सेप्ट करणं. बरोबर आहे. म्हणजे मानसिकतेबरोबर आपली पण तयारी, मानसिकता पाहिजे की बाबा मी लोकांमध्ये वावरतो, बाबा मला पुरुष म्हणून ऍक्सेप्ट करा. मी जर ह्या 4 लोकांमध्ये कुठं जर गेलो, मी थोडं असं संकुचित, अरे बाबा मी नाही सर्जरी केलेली, मी आधी म्हणलं होतं, ते तुम्ही पण तसंच बघा, अरे ते आता मी समाजामध्ये फिरतो, आय एम बॉय, ऍक्सेप्ट करतात. बरोबर आहे. तुम्ही जर स्वतःला म्हणले की अरे माझं हे असं, तर तुम्हाला लोक त्याच पद्धतीने छळणार, त्याच पद्धतीने त्रास देणार, असं मला वाटतं. आता तुम्ही जे एनजीओ बद्दल बोलत होते की नाही आहेत किंवा खूप असतील पण ते खूप कमी संख्येमध्ये आहेत. आता नुकतंच जे हॉस्पिटल ग्रुप जो आहे त्यांनी सेक्शन ऑपरेशन आणि याच्या संदर्भामध्ये एक त्यांच्याकडे चालू केलेलं आहे सगळे ते. तर अशी गरज महाराष्ट्रातल्या इतर शहरांमध्ये किंवा म्हणजे आता मुंबईमध्ये ऍक्च्युली, किंवा मुंबई आणि आता पुण्यामध्ये पण असेल, पण जे 2 टियर सिटीज आहेत, औरंगाबाद शहर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अमरावती असेल, किंवा हे जे छोटे शहर आहेत, इकडे पण याची गरज आहे का असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे तुमच्याकडे ज्या पद्धतीनं लोक अप्रोच होतात त्याच्यावरून मला वाटतं मराठवाड्यामध्ये या परिसरामध्ये पण भरपूर असे लोक आहेत. आणि मी एकदम बीड जिल्ह्यामध्ये राहतो, लोक लांबून माझ्याकडे येतात. मी त्यांना सांगतो जा मुंबईला जा, जेजेला जा, हे जा,
अशा लोकांना की बाबा मी अशा NGOच्या अशा हेल्प करणाऱ्या लोकांच्या शोधामध्ये आहे की जे मला मदत करतील की अरे बाबा तू आलाय ना माझ्याकडे, चल संभाजीनगरला चल, औरंगाबादला चल, की आपण तिथं जाऊन बघू, आपण तिथं तुझं हे करू. अशा लोकांच्या शोधामध्ये आहे, तर ते व्हायला पाहिजे. या चॅनलच्या माध्यमातून सांगतो. नक्कीच नक्कीच. माझा पुढचा प्रश्न असा आहे की ट्रान्सजेंडरमध्ये आणि एकंदरीतच पूर्ण LGBT मध्ये जे ट्रान्सचं जे सेक्शन आहे याच्यामध्ये आता राज्यभरामध्ये आपल्याकडे एक आंदोलन पण सुरू होतं की त्यांना नोकरीमध्ये आणि इतर भागामध्ये आरक्षण मिळावं म्हणून. तर एक आरक्षणाचा त्याच्यामध्ये प्रश्न आहे आणि त्याला लागूनच दुसरा प्रश्न असा आहे की आता तुम्ही तर पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करता, तर तिकडे एक सेपरेट सेल असावी त्यांच्यासाठी, दवाखान्यामध्ये पण एक सेपरेट वॉर्ड असावा, किंवा आपण जे हे म्हणतो टॉयलेट्स किंवा याच्यामध्ये तिकडे एक सेपरेट सेक्शन असावं. या संदर्भात म्हणजे आता आपली सगळी, तुम्ही तर एक पूर्ण प्रोसेस करून पुढे आलेले आहेत, पण पुढे आयुष्य जगताना ज्या काही गोष्टी आपल्याला हव्या असतात ज्याच्यामध्ये तुमचं काय मत आहे की त्याच्यामध्ये काय काय असावं किंवा नसावं? कारण की जो लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे तो हळूहळू बदलत तर चाललेला आहे, पण तो एवढ्या झपाट्यानं पण बदलणार नाही. असायला पाहिजे. पण मला असं वाटतं की तुम्ही पुरुष म्हणून पुरुषाला बघता, स्त्री म्हणून स्त्रीला बघता, आणि मग तृतीयपंथी जो आहे त्याला पण तुम्ही माणूस म्हणून का बघत नाही? त्याला तुम्ही वेगळी वागणूक का देता? तो तृतीयपंथी असो, ट्रान्सजेंडर असो, आता भरपूर असे बी आहेत फिमेल टू मेल जे लोक, जे की मी अगोदरचं आयुष्य काढलं. भरपूर अशा गोष्टीला कधी कधी सामोरे बी त्रासही सहन करावा लागतात. तर या लोकांनी सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट केल्या पाहिजे, याच्यामध्ये बदल झाला पाहिजे असं वाटतं. हो, म्हणजे हा तर तसा मानसिकतेचाच प्रश्न आहे. आता हळूहळू ती बदलत आहे. बऱ्याच लोकांची व्हिडिओज किंवा आपण व्हिडिओ मधून आता ह्या सगळ्या गोष्टी पुढे आणत राहतो, अवेअरनेस होत आहे लोकांमध्ये सगळे हे ते तर एक आहे. आता तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा तुमच्या समाजामध्ये तुम्ही दोघं जेव्हा लग्न झाले, बाळ झालं सगळं, आता लोकांच्या कशा प्रतिक्रिया येतात? आता तुम्ही मगाशी म्हणाले होते की आता ऍक्सेप्ट पण केलंय सगळ्या बाजूंनी, पण जे एकंदरीत गावाकडे किंवा त्या भागामध्ये लोकांचं तुमच्याकडे बघण्याचा, आता बाळ नुकतंच मकर संक्रांतीला झालंय, त्याच्यानंतर कसं तुमच्याकडे लोक अप्रोच होत आहेत? बघा, ज्यावेळेस 2018 मध्ये स्टार्टिंग करत होतो सर्जरीची, त्यावेळेस लोकांचा असं होतं, अरे असं कुठं असते का, नाही होता येत, म्हणजे मुलीचा मुलगा असं होता येत नाही, ते झालो. दुसरी स्टेप, अरे याच्यासोबत लग्न कोण करणार आहे, याला कोण पोरगी देणार आहे, दिली पोरगी, लग्न झालं, सुखाने संसार. तिसरी स्टेप, अरे लेकरं होत असतात का, असल्या म्हणलं लेकरं थोडं होत असते त्याला, उगाच पोरीने आयुष्य बरबाद करून बाप झालो. हा, म्हणजे एक स्टेप बाय स्टेप जे तुम्ही मगाशी म्हणाले होते की आपण जर ठरवलं तर त्याच्या अशक्य काहीच नाही वगैरे येते. तुम्ही मुलाचं नाव काय ठेवणार आहात? तर त्या मुलाचं नाव तर मी शोध घेत होतो, परंतु त्याच्या छोट्या मामाने आरुष नाव ठेवलंय. आणि मी बघितलं, गुगलवर सर्च केलं आरुषचा अर्थ, तर सकाळचा उगवता सूर्य, मला आवडलं ते, आम्ही आरुष नाव डन केलं. आणि म्हणजे तुमच्या वाईफच्या दृष्टिकोनातून मला काही प्रश्न आहेत. तुम्ही तर तुमचं सांगितलं, म्हणजे तुम्ही तर खूपच स्ट्रॉंग आहात, तुम्ही तुमचं ठरलेलं तेवढी स्ट्रॉंग आहे, त्यामुळे लग्न केलंय माझ्यासोबत. एक्झॅक्ट, लग्न केलंय, पण आता त्या बाहेर असताना किंवा त्यांचं तुमच्याकडे काही असे काही बोलणं झालंय का, किंवा त्यांना काही अनुभव काही असेल ते सांगणार का आम्हाला? तुम्ही तर आता पोलीसमध्ये आहात, तुम्ही मला आता 3 स्टेप मध्ये सांगितलं, जे की एकदम म्हणजे खूपच इन्स्पायरिंग सुद्धा आहे, पण थोडंसं त्यांच्या भूमिकेतून मला जाणून घ्यायचं आहे की तिचं एकतर ती खूप स्ट्रॉंग आहे, आणि स्ट्रॉंग आहे म्हणूनच मला वाटतं तिने माझ्यासोबत लग्न केलं. म्हणजे कारण तिची एवढी मोठी डेअरिंग, ती एका आयुष्याच्या पायरीवरती ती काय डिसिजन घेते हे खूप महत्वाचं होतं. बरोबर, माझ्यासोबत लग्न करणं म्हणजे तिने कोणताही विचार केला नाही, माझ्यासोबत लग्न केलं. तिच्या अंतःकरणाला कुठंतरी ती म्हणत होती, मला वाटत होतं की मी माझ्या आयुष्याचं वाटोळच करून घेतलं, माझ्या आयुष्याचं मी काहीतरी चांगलंच करून घेते. मला हे माहिती होतं की म्हणले मी आई होईन म्हणून, कारण तिने मला गुगलवरती, युट्यूबवरती माझ्यावरती सर्च भरपूर केलेलं होतं. अदरवाईज तिने माझे पेपर जे यायचे ते पेपर पण ती अशी
हम्म. कसलाही काही संबंध नसताना हम्म. कुणीतरी दूरचे नातेवाईक आहेत म्हणून पेपरचे कात्रण सांभाळून ठेवायची ती म्हणजे ती खूप स्ट्रॉंग आहे. आणि नाही अर्थातच म्हणजे तुमचं आणि त्यांचा दोघांचाही जो एक तुमचा जो आतमधून बनलेला जो मानसिक स्ट्रॉंग बॉन्ड आहे तो नक्कीच दिसून येतो. हो. आणि आतापर्यंत म्हणजे या सगळ्या प्रोसेसमध्ये जे काही पण वाईट अनुभव तुम्हाला आलेले असतील किंवा म्हणजे ज्या काही समाजातून म्हणा किंवा नोकरीच्या ठिकाणी असतील तुमच्या संदर्भात किंवा तुमच्या बायकोच्या संदर्भात पण, तर आता मूल झाल्यानंतर हे सर्व थांबेल का असं तुम्हाला वाटतं का? हो 100% थांबेल. जे वाईट अनुभव आलेले होते लग्नाच्या नंतरचे, लग्नाच्या 6 महिन्यानंतरच पेढे नाही तर जिलेबी चारा लोक म्हणत हो हो. पेढे नाही तर जिलेबी चारा. आणि हे कुठेतरी स्त्री म्हणून प्रत्येक स्त्रीला वाईट वाटणार आहे की बाबा आता मूल पाहिजे, आता लेकरू पाहिजे, लग्नाला 2 वर्ष झाले, पेढे नाही तर जिलेबी द्या. किती वर्ष? एक दोन लोकांचा भाग असतो, एक वाईट लोकांचा आणि एक चांगल्या लोकांचा. बरोबर. त्याच्यामध्ये वाईट लोक चांगले लोक चांगल्या भावनेने म्हणतात आता मूल द्या, बाळ द्या, काहीतरी द्या. आणि एक वाईट लोक असतात की त्यांना त्यांच्या आतमधली जी खतखत असते, जी त्यांना जे असं वाटतं की अरे कशाच होतंय म्हणून मुद्दा म्हणून टोकणारे, अरे कधी पेढे चारताय. ते कुठंतरी मिसेसला हार्ट होत होतं. आणि आता ते आमच्या दोघांचं बी जे स्वप्न होतं ते पूर्ण झालेलं आहे. आता सगळ्या लोकांचे तोंड बंद झालेले. जे लोक तुमच्याकडे अप्रोच होतात या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, त्यांना सांगण्यासाठी म्हणजे चॅनलच्या माध्यमातून त्यांना एक मेसेज म्हणा किंवा हे म्हणा, आणि तुम्ही गव्हर्नमेंटला किंवा समाजाला काय अपील करू इच्छिता या सगळ्या याच्यामध्ये? कारण की आपल्याकडे दवाखान्यांची कमतरता आहे किंवा गव्हर्नमेंटकडून याला जो मिळणारा सपोर्ट आहे तो आपल्याला नक्कीच हवा आहे. आणि मुंबई पुण्यात तर तो असेल पण इकडच्या भागात तो असायला हवा. या संदर्भात एक काय तुम्ही नेमकं सांगणार किंवा काय अपील कर? समाजाला तर मी पहिला संदेश हा देईन या चॅनलच्या माध्यमातून, माणूस म्हणून माणसाकडे बघा, त्यांना माणसासारखी वागणूक द्या. कारण ते माणूसच आहे. तो कसा जरी असला तरी तुमच्यासारखे 2 कान, 2 डोळे, 1 नाक, हात, पाय सर्व आहे. ते माणूस म्हणून माणूस बघा तुम्ही, त्याच्याकडे वेगळ्या नजरेने बघू नका. राहिलं दुसरं गोष्ट, माझ्यासारखे जेवढे आहेत तेवढ्यांना मी सांगेन ट्रान्सजेंडरसाठी की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जसं पाहिजे तसं तुमचं आयुष्य तुम्ही जगा. दमघोटीचं आयुष्य जगू नका. मी जो संघर्ष केला आहे त्या पद्धतीचा संघर्ष करा. जर कुणाला अडचण असेल काय नसेल तर तुम्ही येऊन माझ्याशी भेटा, संपर्क करा. मी नक्कीच माझ्याच्याने जेवढी तुम्हाला काही मदत होईल तेवढी मदत करेल. ठीक आहे, थँक्यू. तुम्ही आलात आणि तुम्ही आमच्या चॅनलला सगळी जी माहिती दिलीत आणि मला तर एवढं इन्स्पायरिंग आहे. म्हणजे तुम्ही जे सांगितलं की आपण जे काही ठरवलं तर ठरवल्यानंतर ते नक्कीच आपण म्हणजे सत्यात उतरवू शकतो. अशक्य असं काहीही नाही आहे. हेच आहे माझ्या आयुष्यातलं, बाकी काही नाही. मी ठरवलं हे मला करायचंय, मी केलंय. असं नाही की मी फक्त लढलोच, रडलो पण आणि लढलो पण. आणि हे खरंय, फक्त बोलण्यापुरतं नाही, रडलो पण आणि लढलो पण, दोन्ही केलं. दरवाजाचे भिंतीच्या जे दरवाजा आहे तो बंद करून लढलो, दरवाजाच्या बाहेर लढलो. नाही, अगदी बरोबर आहे. कारण की मला वाटतं तुम्ही ह्या सगळ्या ज्या गोष्टी केल्या त्याच्याचमुळे जे यावेळीची जी तुमची मकर संक्रांत होती तुमच्या कुटुंबात ती अधिकच गोड झाली, फार गोड झाली. हे फार आवडलं मला. मकर संक्रांत माझी फार गोड झाली. तर खूप खूप धन्यवाद. तुम्ही बाई माणूस मध्ये येऊन तुमचा सगळा अनुभव आमच्याशी शेअर केला. आणि मला नक्की वाटते की आपण या व्हिडिओ बघणारे जे पण काही असतील त्यांना या संदर्भात जे पण काही प्रश्न असतील आणि ते तुमच्यापर्यंत जर पोहोचले तर नक्कीच तुम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करणार. खूप खूप धन्यवाद.